या ठिकाणी अन्नदान करायची लाज आहे काय? चांगल्या कामाची कीर्तनाला यायची लाज नाही. आपण टाळ घेऊन गावोगावी फिरतो साधे महाराज. आपल्याला लाज वाटते काय? आनंद वाटते परमार्थ करायचा. चांगल्या कामाची लाज नाही आणि नाथराय म्हणतात मला साधूला मायबाप म्हणायची लाज वाटते. का लाज वाटते? कारण साधू मायबापच नाही. जर नाही तर का म्हटलं संतांना मायबाप? दुसरं म्हणा ना काही तुम्ही संत मामा मामी कृपा अभंग नाथांचा आहे. नाथराय म्हणतात संता मायबाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. माझ्या चित्ताला खूप बहु लाज वाटते साधूला मायबाप म्हणतात. लाजही वाटते मायबापही म्हणतात. असं काय करतात? लावून या मोह संसारी गोविती संत चुकविती जन्म पंथी. साधू जन्म मरणाच्या फेऱ्यात गुंतवतात आणि मायबाप हे फेऱ्यात गुंतवतात म्हणून साधू मायबाप नाही. का म्हटलं साधूला मायबाप? तुमचं नाव काय भाऊ? अनिकेत दादा. दादाच म्हणाला. अनिकेत दादा समजा तुम्ही कोण्या गावले मुलगी पाहायला गेले. तुमच्यासाठी नाही, कोणासाठी? मुलगी पाहून घरी आली. घरी आल्यावर आपल्याला आपल्या मातावर काय प्रश्न विचारतात? मुलीची आई कशी आहे? असं सांगा. मुलगी कशी आहे? पण तशी मुलगी आपल्या शेळकेवाडी गावात नाहीये. मग सांगता येईल काय? पण तुम्हाला सांगता येत नाही. बाईचं विचारणं बंद होत नाही. कोणती बाई असो. श्री गुरु वक्ते बाबा म्हणायचे बकरी कधी खाऊ खाऊ थकत नाही. शेळी इकडे काय म्हणतात? हा, आमच्याकडे बकरी म्हणतात. शेळी कधी खाऊ खाऊ थकत नाही. बाई कधी बोलू बोलू थकत नाही. बाई प्रश्न विचारते तिच्यासारखी आहे काय? नाही. या भागात कीर्तन करायला आम्हाला जरा जड जाते. मला फोन आला तुमचा तेव्हा मला तारीख देऊ ना वाटली. हा जो भाग आहे ना पुण्याचा इकडचा हा जरा स्टँडर्ड भाग आहे. आमचा बुलढाणा जिल्हा माझं गाव शेगावून पुढे आहे 40 किलोमीटर. एमपीच्या बॉर्डरवर बऱ्हाणपूरच्या जवळ. आमची हकी तकीची भाषा आहे. म्हणजे इथं तिथं आम्हाला समजत नाही. आरती तर्टी म्हणतो. उद्या म्हणताना उद्या आणि उद्याही काल म्हणतो कालही काल. हा फरक आहे आमच्यात. आमच्यावर त्या एमपीचे संस्कार आहेत. तरी मी प्रयत्न करतो समजीन असं बोलण्याचा. पण मग प्रयत्न सफल होतील याची गॅरंटी नाही. कारण मी लय वेळा प्रयत्न केले पण कधीच नाही पास झाले. मी शुद्ध बोलतो. अर्ध कीर्तन वेळ 15 मिनिट 20 मिनिट बोलायचे प्रयत्न करतो पण बाबा नाही जमत. मी बोलतो कधी कधी शेतामध्ये गेले मग म्हणतो वावरातून आले. बाबा लोक हिंदीत कथा कीर्तन करतात. माझी हिंदी येते. हा, मी शाळेत जरा मागेच होतो. काहीतरी संत कृपा आहे म्हणून इथं उभा आहे बाबा. महात्म्यांची कृपा म्हणून उभा आहे. प्रयत्न करतो जरा समजेल असं बोलण्याचं. या भागात कीर्तन केलं म्हणजे अशी धास्त निर्माण होते. हा स्टँडर्ड भाग आहे. आमच्याकडे डाळडा वाढतात. इकडे तूप डाळडा आणि ते असा ग्लासानं वाढतात. इकडे तशी पद्धत नाही. इतकी वाटी जेवढा चम्मच उंदरानं सू केल्यासारखं भागाभागात फरक असते. समजून घ्या फक्त. आता बाबाजींनी बोलावलं. आईला सगळे लेकरं सारखे असतात. मी आईकडून बोलून राहतो. फार हुशार असला तरी आईचं त्याच्यावर प्रेम असते. माझ्यासारखं मतिमंद असलं तरी प्रेम असते. म्हणजे पुढे जाऊन बोलतो हुशार लेकरापेक्षा मतिमंद लेकरावर जास्त प्रेम असते. नाही समजलं? तुम्ही जरा म्हणजे अज्ञानी आहे.
पण तरी बाबांनी माझी निवड केली म्हणून हा आनंद आहे. काय मला बोलायचं होतं, बाई तुम्ही थकत नाही, विचार की या मुलीसारखे का त्या मुलीसारखे का, नाही 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 म्हणून आपली मान दुखते, बट्टा लागते, पण बाई थकत नाही. म्हणून ना विलाजाला उत्तर द्यावं लागते, जरा जरा तुझ्यासारखी दिसते. ती कशी नसली तरी म्हणायला लागलं. तसे संत हे माय बापासारखे नाहीये. मायबाप संसाराला लावून वाटोळ करतात आणि साधू जन्म मरणाचे फेरे चुकवतात, साधू दान धर्म शिकवतात. काही काही लोकांना दान केलं की असं वाटतं आम्ही दान केलं. अहंकार नका करू. ज्या महात्म्याला तुम्ही दान दिलं त्या महात्म्याचे तुमच्यावर उपकार झाले, ते तुमच्याकडून दान करून घेतलं. नाही समजलं? महाराज साधू साधू मायबाप हे पदवी बसतच नाही, पण बसवावं लागली, दुसरं काही म्हणता येत नाही. आणि मी बोललो साधू माय आहे, देव बाप आहे. साधू माय कशी, देव बाप कसा, लक्ष देऊ नाही का? फरक आहे. बापही लेकरावर प्रेम करते, आई लेकरावर प्रेम करते, पण ते प्रेम सारखं नसते. नाही समजलं? तुम्ही करू शकता का तसं प्रेम यायच्यासारखं? नवनाथ भाऊ, आई इतकं प्रेम लेकरावर करू शकता काय? नाही मग मी उत्तर देतो हो म्हणसाल तर. वल्ल लेकरू घेतो का आपण कधी? वल्ल बरं बाप लेकराने घेत नाही काय? प्रेम करत नाही काय? करत. पण बापाच्या प्रेमात आईच्या प्रेमात फरक आहे. एखादं घाण लेकरू आलं तुमच्या मांडीवर बसलं, बुवा शमळानं भरलेलं बसलं मांडीवर, यांना प्रश्न विचारा म्हणा किती मुठी घेसाल. पण बाप लेकराची मुठी घेत नाही काय? घेतो. पण कधी झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल बाप लेकराला उठू देतो, त्याचे सगळे गाणे वाजू देते, आंघोळ काजळ गंध पावलं सगळं झालं रे की मग मंदिरात जायच्या वेळेस बाप लेकराला मग त्याला घातले. प्रेम आहे बापा, असंच प्रेम आहे बापाचं. तुम्ही मी सगळे आपण सारखे आहोत, मी काही मुंजा नाही. बाप लेकरावर प्रेम कर. घाण लेकरू जर आलं घेत नाही, बरोबर बोलून का? ते लेकरू आपण काढून दे आणि ते लेकरू त्यांच्यात गेलं बहिणीजवळ. आई घाण लेकरू तुमच्या जवळ आलं, तुम्ही काढून द्याल? किती महागडी साडी असली तरी पदर काढते, त्याचा शेंगूळ पुसून पटापट मुठी घेऊन मांडीवर झोपवते, त्याला आई म्हणतात. पंढरीचा राजा बाप आहे, तो घाण लोकांना जवळ नाही करत. भक्ता राखे संत आई खटमट यावे पिटवी भावे चोखा मेळा. या शर्तीवाडीलाच नाही, या पूर्ण परिसराला पूजनीय गुरुवर्य अमृताश्रम बाबाच्या नावाने एक आई भेटलेली आहे. त्याला निमित्त तुम्ही हरी बाबासाहेब पुढे बसलेले. तुमचे वडील त्यांनी तर प्रेम केलं साधूवर, पण तुम्ही प्रेम करता. तुम्ही नाही करत. तुमच्या अंगात असलेलं रक्त हे शुद्ध आहे, आईचं दूध पवित्र आहे, म्हणून तुमचं बाबांवर प्रेम आहे. बऱ्याच ठिकाणी आमची पूजाही होते, बऱ्याच ठिकाणी आमची निंदाही होते. बाबाजींनी आठवण काढली म्हणून सर्व माय बापांचे एवढे लांब येऊन मला दर्शन घडलं, माझं नशीब समजतो. आम्ही सगळे कीर्तन रद्द केले, पण या कीर्तनाला रद्द करण्याची आमची हिंमत झालेली नाही. आमच्या आजी वारल्या, आज 5वाच दिवस आहे. बरेच कीर्तन रद्द केले. महाराजांना माहित आहे आमच्या मकरंद दादांना की मी हरिश्चंद्र पिंपरीला माझं कीर्तन होतं, 60 महाराजांनी केलं, 5-7 केलं. आमच्या आजी वारल्या,
पण या कीर्तनाला नाही म्हणावी एवढी माझी हिंमत नव्हती. मी फोन केला नाही, मी आलो आणि तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. या ठिकाणी एका बळी महान माधव महाराज आहे, बाबांचं नाव तुकाराम महाराज आहे, आदरणीय आमचे सोमनाथ महाराज साठे आहे, मृदंग अलंकार सतीश महाराज, सागर महाराज, आशिष महाराज. विद्यार्थी कोणाचे आहेत? आमचे लाडगुरुजींचे विद्यार्थी. तुमच्या गावातले तयार झाले पाहिजे असे प्रयत्न करा. असा दिव्य सोहळा आणि माझ्यासारख्या पामराकडे आजची आलेली शेवीसाठी जो अभंग घेतला हा अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी नाथरायांचा 4 चरणाचा भारू प्रकरणाचा खूप अभंग सेवेसाठी घेतला. या अभंगाच्या माध्यमातून नाथराय विरोधाभास अलंकाराच्या द्वारा बोलतात. विरोधाभास अलंकाराच्या द्वारा बोलून वारकरी पंथाचा महिमा सांगतात आणि व्यंजनावृत्तीने जगताला उपदेश करतात असा आजचा अभंग आहे. आता प्रश्न भरपूर आहे, लक्ष देऊन आहे का? विरोधाभास अलंकार म्हणजे काय? अभंग जसा दिसतो त्याचा अर्थ तसा नसतो, त्याला विरोधाभास म्हणतात. कधी कधी साधू अतिशयोक्ती अलंकारातही बोलले. अतिशयोक्ती अलंकार म्हणजे पटत नाही असं बोलणं. असे अभंग आहे, अशा ओव्या आहेत ज्या पटतच नाही. अश्वशिंगे आकाश चिरा लहान रात्र जळावा वारा नपुसकाचे नातवंड घरा सूर्यात तारा लपवाली. घोड्याच्या शिंगाला आकाश चिरा. किती शिंग आहेत घोड्याला? अश्वशिंगे नातराय सांगतात. लहान जाते जळावा वारा नपुसकाचे नातू हे जड्याचे सूर्याच्या अंधारात लोपाची ती खेळतात. अतिशयोक्ती अलंकार. पण जो आजचा अभंग आहे हा विरोधाभास अलंकार आहे. त्याच्यावर संशय घेऊ नये. कसा अर्थ असेल हाती खुर्च्या का? बरेच लोक की कथा कीर्तनात बसले की भाव धरून या वाचन ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी जसं प्रमाण आहे आमच्या साधूचे, तसं कथा कीर्तनात बसल्यावर भाव धरून बसा. शंका कुशंका नाही काढायची. थोडक्यामध्ये सांगतो. भारूड प्रकरण हे उलट्या भाषेत असाय. जुने लोक खूप भारूड करायचे, गावागावात भारूड असत. आता भारूडाची पद्धत मोडली, पण काही लोक आहे ना तिथे फेसबुकवर पाहतो मी लय घाण केली भारूडाची. कसे अभंग घेत नाही भारूड करायला अभंग त्याच्या जवळचीच पद्धतीचीच बोलतात. ते बरोबर. भारूड म्हणजे नाचणं, उड्या मारणं, साड्या नेसणं नाही. भारूड या शब्दाचा अर्थ भावाच्या असते आरूढ, त्याला म्हणतात भारूड. हरिदिनी आहे. भारूड म्हणजे उड्या मारणं, नाचणं, साड्या नेसणं नाही. भावाच्या आरूढ असते ते भारूड. काही लोक साड्या नेसतात, कानातले घालतात, बाईसारखे अलंकार, बांगड्या भरतात. बरं वाटते का हो? एवढा सुंदर नरदेह दिला देवानं नराचा, नारीचे कपडे घालता लाजा वाटत नाहीत काय? जुने लोक गोदड्या शिवायचे. ह्या बाया गोदडी अशी ह्या रगानं त्या पाहिजे गोदड्या, जनाबाईच्या गोदड्या पालन अशा गोदड्या शिवायच्या ह्या जुन्या आजी. तर मायकाच्या अंगावर कधी बाईचा कपडा नसायचा. बाईला धोत्राची अशी आणि माणसाला धोत्राची, बाईला साडीची, नववार मुलीची. कधी बाईचा कपडा चुकूनही माणूस अंगावर घेत नव्हता. आता लोक साड्या नेसतात. करावं काय? पुरुषाशी स्त्री वेश देखता, पुरुषाशी स्त्री वेश देखता पाहणार ही जाती भगवात. पाहणारे नरकात जातील. हे साड्या नेसणारे पाहणारे. मी नेसणारीची गोड नंतर सांगतो, पण पाहणारे
नराचा तमाशा नराची किंवा जे नर पाहती सप्तजन्मी होती हिजळते ते 7 जन्म हिजळे होतात. कोण? तुम्ही गोमात गेले काय? कोण 7 जन्म हिजळे होतात? साडी नेसणारा नाही, साडी नेसणाऱ्याला तो पाहते तो 7 जन्म टोल नाक्यावर उभा अधिकार मोकळं करून सांगा. स्त्रीवेश घालवती मोर्चे सप्तजन्मी होय हिजळा. साडी नेसणाराही 7 जन्म हिजळा आणि पाहणाराही 7 जन्म हिजळा. बरं आहे का भारूड? कोणी साडी नेसलं तर त्याचं तोंड पाच नका जाऊ. लय पैसा झाला तुमच्या जवळ तर महात्मे बोलवा, कोणालाही भारूड नका करायला लावू. साडी नेसून भारूड असते याचा अर्थ असा नाही. भारूड करा. मी महिना भारूड केले बाबांनी. महिना सकाराम महाराज संस्थांवर लहान लहान लेकर शिबिरात राहा म्हणून भारूड करायचे. आंधळा पांगळा मुका बैरा याचे उदाहरण द्यायचे. मुका कशाला होते, पांगळा कशाला होते, हे याला भारूड म्हणतात. नकली करावं लागतात. भारूडामध्ये हसले पाहिजे याच्यासाठी खूप नकली. मी होतोच नकली. पहिले रेल्वेनं प्रवास करायचा. मग कधी कधी काय होईल, गाडी येऊन तिकीट काढायचं राहिलं, मग बिना तिकीट बस रेल्वेत बसायचं. आला टिशी मग काय कीर्तन आलं वाटतं बळ. मग मी कधीच हाती नाला. मी टिशी जवळ आला की हा हात असा करू, हा पाय आला टिशी जवळ बस. त्याला म्हटलं तिकीट, मी लगेच करू टाकून गेला. पंढरपूरला महिन्याभर पाहिजे हो, पण मंदिरात गर्दी पाहून बारीक लागायचं, जरा जीवावर थोडकर होतो. मग कसं दर्शन असं घ्यायचं. मंदिराच्या जवळ पोलीस लोक बसेल असायचे. गेलं असं तिथं त्या मॅडम असत पोलीस, तिथे गेल्या त्या मॅडमचं दर्शन घेऊ. एक मॅडम इकडून पकडली, मंदिरात डायरेक्ट दर्शन मागवलं. तिथे गेल्यावर त्या मॅडमला आशीर्वाद द्यावा. साड्या नेसावं लागतात. साडी नेसू नये. आणि कोणी जर नेसलं तर त्या साडी नेसणाऱ्याचे तोंड पाहू नका पाहू. आमची श्री गुरु सांगत, साडी नेसणारा 7 जन्म हिजळा, पाहणारा 7 जन्म हिजळा. आणि जो साडी नेसते तो ज्या ज्या जन्मासाठी त्या त्या जन्मात तो कधी नर होत नाही. 7 झाल्यावरही कोणी जन्माचा तो माझी होती. कुत्री नाही कुत्री, बोकड्या नाही बकरी, डुक्कर नाही डुकरी, चिलन पिलन ज्यांची ज्यांच कुत्री झाला, साधूच्या नावाची कुत्री झाला. मग नराचा जन्म भेटेल. पण का तरी त्याच्यावर संस्कार बाईचे राहतात. तो बाईचे कपडे घालतो. तुम्ही काही काही माणसं पहा, वजनदार असं वाटते खासदारकीला उभं करा असे काही माणसं. पण बोलतात चालतात एकदम बाई साहेब. उभी असली की वजनात वाटतात. चालायला सुरुवात केली की अशी 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 अशी. त्याचा दोष नाही, त्या साडीचा गुण आहे. भारूड करा, पण स्त्रीचे कपडे घालून कधी भारूड करू नये.
श्रोते मंडळ बाहेरून कोणी आणि सगळे त्यांच्याच कडे पाहतात. मी का रोज येईन काय आता तू लक्ष द्या ना. अबो बायको होती नवऱ्यापेक्षा बायको होती नाथांचा अबो घेतलं मुसळ लागली नवऱ्याच्या. माया मारतात काय काहीच नाही होईल म्हणत नाही. याचा अर्थ काय घरात आम्ही मारतच नाही असा चकारही लावू नये. बऱ्याच बाया मारतात आणि जेवढे बावळे मार खातात. आणि बहिणी हो तुम्ही म्हणाल मारलं तर पाप लागते काही नाही लागत. आमचे काही ते बाबा नको लय अन्याय करतात याच्यावर त्यांना शिकवतात. पती परमेश्वर आहे. मी सांगतो तुम्हाला त्या बाबाने म्हणा एकदा देवळ्याची बायको होऊन पाय. पती परमेश्वर आहे तो परमेश्वरासारखा जगला तर ना मूर्खासारखा गल्लीत लोळते दारू पिऊन पडते तो कशाचा परमेश्वर. तुम्ही लक्ष देऊन आहे का बापू. बाई मारतच नाही असं नाही आणि मारलं तरी चालते बहिणी. बऱ्याच बाया मूर्ख पतीमाई आत्महत्या करून राहिल्या. त्यांनी अन्याय सहन करा कधीच नाही. नाथांचा अभंग आहे. अभो बायको मोठी घेतलं मुसळ लागली नवऱ्याच्या पाठी. काही लोक म्हणतील हा अभंग खरा झाला पण याचं धोर बदल बायकोने नवरा गरवार केला हे नाही. मनाचा मनोरथ पूर्ण झाला याचा अर्थ कसा. बायकोने नवरा गरवार केला हे पटते का तुम्हाला. आमच्या गावात असे चोपदार होते गाडी दिली त्याला थंडी वाजायची. कार्यकर्ते गोळा झाली गेलो दवाखान्यात मग त्यांच्या अंगावर चादर शाल घोगडे टाकावून त्या पोरीने साडी गुंडाळली. पहिले जाड त्यात साडी नाही समजलं. गेलं सरकारी दवाखाना कोणताही असो डॉक्टर समजणार असा त्यांना समजतात. झाला तरी काका बाहेर येणार. एक कार्यकर्ता गेला मॅडम किती वेळ लागेल. मॅडम सकाळी होईल. बायकोने नवरा गरवार केला ते बाई कोण. जेव्हा मोठे जेव्हा ते काही परमात्मूर्ती नवऱ्याला गरवार केलं म्हणून हे सारे विषय त्याला भागवत म्हणतात. सांग पडी बाजीने घेली गाय गाय बिचारी मरी नाही माझी न भुकी न जाय. संध्याकाळ झाली वाघीण आली. वाघिणीनं गायला घेतलं गाय मेली नाही आणि वाघीण उपाशी दिली नाही. याच्यावर संध्याकाळ म्हणजे काय. वाघीण आली तिचं नाव काय. तिनं गायला घेतलं गाय मेली नाही ते गाय कोणती आणि वाघीण उपाशी दिली कशी नाही. याच्या आमची श्रीगुरु 3 उत्तर द्यायची. आपण एकच सांगू. संध्याकाळ म्हणजे भात आरतो.
मामाजींचं वय या वयात हे संध्याकाळाची नाटली आणि या संध्याकाळच्या वेळेला वाघीण येते. त्या वाघीणचं नाव आहे योग. काळरूपी वाघीण गायला घेते गाय जीव. जीवरूपी गायला काळरूपी वाघीण घेते. गाय मरते काय जीवरूपी गाय मरत नाही, पण काळरूपी वाघीण कधी उपाशी जात नाही. देवदारी त्याशी काढवा त्याला गुरुला तुमचे साधू असे म्हणजे काय बोलले त्याच्यावर आमचे विद्वान लोक वेगवेगळे भाव सांगते. आम्हाला नाही जमत मग आम्ही थोडक्यात सांगत असतो. सरळ बोलून थकले म्हणून उलटे बोलले. सरळ बोलले नाही का साधू? आई लेकराशी उलटी बोलत नाही काय? मी खाली येऊ काय कोणाचं साधू सरळ बोलले नाही काय? उठा जेव्हा रे स्मरण करा. उठा उठा जागा पाठी भयाने पंढरी वाचुनी तुझा. हरिमुखे म्हणा हरिमुखे पुण्याची गणना कळवून किती सांगू तरी नाही करती. पुढे शिरसाडीचे काय मायगिरी होती हरिहरी मुखाशी. ओ मूर्खा घाण शिविली घाण. एवढी घाण की या शिव्याने सांगायची लाज वाटते. किती सांगू तरी नाही करती. बटकीचे म्हणजे घाण अर्थ याचा. हे सगळ्या भाषा वापरून थकले म्हणून उलटे बोलले. विचारतात लोक आम्हाला. एकदा आमचं मुंबई कीर्तन होतं हळदीचं. हळद लावतात तिकडे. तुमच्याकडे काय लावतात नवरदेवाला? हळद. मला या बोलायला खूप काय लावतात. हळद लावतात तिकडे हळदच लावतात नवरदेवाला. मग हळदीचं कीर्तन कीर्तनात नवरदेवाला मारायची. मला म्हणे थांबा आमचं साधं काम हात दाखवाय गाडी थांबवा. मी थांबलो. आणि कीर्तन कशाचं म्हटलं हळदीचं. हळद सांगा म्हटलं नेमकं भाव सांगू का? भाव नाही हळद नवरदेवाला का लावतात. मी त्याने सरळ सांगलं आम्हाला माहित नाही. हे काही शिकवलं डायरेक्ट बोलला. आमचं साधं बोलणं कीर्तन नका कीर्तन होणार नाही. पाकिट देणार नाही. गाडीचा गोमूत्र टाकू. आमच्या काही महाराज लोक आहेत फुकट कीर्तन करणार. आमचं